ठाकरेंच्या शिवसेनेकडून महायुती सरकारमधील मंत्र्यांविरोधात प्रात्यक्षिक आंदोलन। भ्रष्ट मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये असलेले मंत्री माणिकराव कोकाटे, योगेश कदम, भरत गोगावले, संजय शिरसाट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी आज राज्यभरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून विविध आंदोलने केली जात आहेत। त्याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यात देखील ठाकरेंच्या शिवसेनेकडून या सर्व मंत्र्यांच्या बाबतीत जिवंत देखावे आणि प्रात्यक्षिक दाखवत प्रतिकात्मक आंदोलन केलं, ज्यामध्ये भरत गोगावले यांची पूजा होम हवन, संजय शिरसाट यांचे पैशाने भरलेली बॅग, हनी ट्रॅप, डान्स बार यासह आमदार संजय गायकवाड यांनी हॉटेल कर्मचाऱ्याला केलेली मारहाण या सर्वच बाबतीत जिवंत देखावे सादर करण्यात आले। या आंदोलनामध्ये जिल्हाभरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण बुलढाणा जिल्हा शिवसेनेची ही मागणी आहे की हे जे 4 भ्रष्ट मंत्री आहे या मंत्र्याचे ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी राजीनामे घ्यावेत। त्यात भरतशेठ गोगावले, योगेश कदम, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट या 4ही मंत्र्याचे ताबडतोब राजीनामे झाले पाहिजेत। या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, पीक विम्याचे पैसे त्वरित मिळाले पाहिजेत, लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता देऊ त्यांनी कबूल केला तर तो मिळाला पाहिजेत। या संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय बुलढाणा जिल्हा शिवसेना शांत बसणार नाही। सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं। शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरामध्ये आज महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन हे सुरू करण्यात आलं आणि आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आंदोलनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या राज्यातील भ्रष्ट आणि नैतिकता गमावलेल्या मंत्र्यांचे देखावे आणि लोकप्रतिनिधींचे देखावे या ठिकाणी दाखवले गेले। मुळात मला असं वाटतं एक शेर आहे की बस एक ही उल्लू काफी है बर्बादी गुलिस्ता करने को, बस एक ही उल्लू काफी है बर्बादी गुलिस्ता करने को, यहाँ हर शाख पे उल्लू बैठा है अंजाम गुलिस्ता क्या होगा। अशी परिस्थिती मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारची आज झालेली आहे, अवघ्या महाराष्ट्राची झाली आहे। आज जे काही महायुतीचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी सत्तेमध्ये जी लोक आहेत ती ज्या पद्धतीने वागतायत, कोणाच्या नावाने डान्स बार आहेत, कोणी त्या ठिकाणी पैशांच्या बॅगा घेऊन बसलाय, कोणी अघोरी विद्या जादूटोणा करताय आणि कोणी त्या ठिकाणी सामान्य लोकांवर हात उचलताय, मारहाण करताय, स्टंटबाजी करताय। अशा प्रकारचं जे काही चित्र आहे अवघ्या महाराष्ट्रामध्ये आज यांनी हे तयार करून ठेवलंय। आज महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल आहे, अनेक ठिकाणी अतिवृष्टी आहे, काही ठिकाणी पाऊस नाहीये, अनेक ठिकाणी राज्यामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव झालाय, ज्यामुळे आज शेतकरी अडचणीत सापडलाय। त्या शेतकऱ्यांचं, सर्वसामान्य माणसाचं, महिलांच्या सुरक्षेचं काहीही घेणं देणं या सरकारला नाही।